आपली प्रेयसी हा प्रत्येकाच्या आयुष्याचा हळवा कोपरा असतो, जो कोपरा जगताना माणूस आयुष्यभर जपतो। अशीच पुणेकरांच्या मनातील प्रेयसी नेमकी कशी असावी हे हुबेहूब रेखाटलंय जगविख्यात फोटोग्राफर देवदत्त कशाईकर यांनी। पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात प्रेयसी या नावाचं चित्र प्रदर्शन भरलंय। नको जाऊ पाठीवर केस सोडून मोकळे, जुन्या आठवत काही आहे अजूनही कोवळे। पुन्हा तुझ्या केसातच गुरफटेल, जीव पिसा पुन्हा निघून जाता त्याला सोडवावा कसा। असा हृदयाचा ठाव घेणाऱ्या कविता गुरु ठाकूर यांनी या छायाचित्रांना दिल्या। प्रेयसी नावाचं सृजन आणि निसर्गाच्या सुंदरतेची सांगड घालत देशभरातील विविध ठिकाणी कशाईकर यांनी काढलेले हे फोटो चकित करणारे तर आहेतच, पण शिवाय तणावाच्या काळात अधोगतीकडे जाणाऱ्या समाजाला कला तारते हे देखील सांगणारे आहे। कुठेतरी आहे तर मला खूप तास डोळे शिणवल्यावरती गुलाब पाणी ठेवण्याची घडी ठेवण्याची जशी एक भावना येते की वेळ येते, मला वाटतं की हे गुलाब पाण्यासारखं आहे। त्यांचा आनंद आणि मनापासून सगळ्या गोष्टीला वेगळ्या यात घेऊन जाणं, वेगळ्या अंतराळात, ते मला वाटतं ही गरज होती आणि ते देवदत्तने केलं। आणि त्यांनी त्या सगळ्या त्रासातनं गेली 2 वर्ष करून कलावंत करतो त्या रसिकांसाठी, म्हणजे स्वतःच्या समाधानाने करत असतो, पण त्यांना काय आवडेल किंवा त्यांच्यापर्यंत मला काय पोचवायचं आहे ही त्यामागे धडपड असते की त्या डोळ्यांना आनंद देण्यासाठी तो निर्माण करत असतो। तर त्यामुळे देवदत्तचं मनापासून अभिनंदन त्यासाठी। प्रेयसीचा मागोवा घेण्यासाठी देशभरातील विविध राज्यात, विशेषतः महाराष्ट्रासह लडाख, कर्नाटक, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन थंडी, ऊन, वारा, पाऊस हे अंगावर झेलत छायाचित्रे घेतली आहेत। स्पेशल आर्काइव्ह आणि कॅनव्हासवर सप्तरंगाची मुक्त उधळण करत अतिशय सुंदर कलाविष्कार असणारी 60 पेक्षा जास्त छायाचित्र या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात। या प्रदर्शनाला पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।